की मराठी आधी की हिंदी आधी? निश्चितच मराठी अगोदर आहे. तो भाषा अहवाल काय सांगतोय की संस्कृतपेक्षा जुनी मराठी आहे. बर. काही लोकांचं असं म्हणणं आहे की संस्कृतपेक्षा जुनी मराठी आहे. तुम्ही ती एक गोष्ट ऐकलेली असेल की चिमणीचं घर होतं, मेणाचं, कावड्याचं घर कावळा होतं, शेणाचं. शेणाचं. ते कुठलं आहे हो? लीळा चरित्रमाईन भटांनी हा जो ग्रंथ लिहिला आहे, म्हणजे चक्रधर स्वामींचे प्रवचन, त्याच्यातली गोष्ट आहे, आपल्याला माहितीच नाही. आणि तो मराठीतला आद्य गद्य ग्रंथ आहे. हा हा. हे आपल्याला अजून माहित नाहीये. या ठिकाणी किती चुका व्हायच्या. परीक्षेत प्रश्न यायचा की लीळा चरित्र कोणी लिहिला, आणि त्यात योग्य उत्तर असायचं चक्रधर स्वामी. त्यानंतर आम्ही सांगितलं की बाबा हे चुकीचं आहे. माईन भटांनी तो ग्रंथ लिहिलाय, चक्रधर स्वामींचे प्रवचन त्यांनी नंतर लिहून ठेवले, तर त्यांचे शिष्य होते. तर ह्या गोष्टी आपल्याला बारीक बारीक गोष्टीचं मराठीबद्दल ज्ञान नाहीये, आणि आम्ही सांगतोय मराठी मराठी. माझं असं म्हणणं आहे की मराठीबद्दल अभिमान असावाच, पण मराठीबद्दल अभ्यासही असावा. अभ्यास असावा पहिले. प्रगल्भ मराठी कुठली? तर आपल्याला ते उलट जावं लागतं. मग गाथा सप्तशती असेल, विवेक सिंधू, या सगळे ग्रंथ. पण एका दिवसात मराठी किंवा कुठली भाषा प्रगल्भ नाही होत. त्याच्यासाठी शेकडो हजारो वर्ष जावे लागतात. मग आपल्याला पहिला शिलालेख दगडावर कोरलेला आपला तो मुद्दा होता ऍक्च्युली. तो कुठे भेटला? तर तो भेटला पुणे जिल्ह्यातल्या नाणेघाटात. त्या ठिकाणी एक शब्द तिथं भेटला की मराठ्ठान्नो, हा शब्द भेटला. आणि मग तो मराठीतला आद्य शिलालेख, एक शब्द, बाकीची तिसरी ओळ वाचता येत नाहीये, पण एक शब्द आपल्याला, कारण की ते जीर्ण झालंय. तर आपल्याला तो शब्द भेटला, आणि 2220 वर्षापूर्वीचा तो आहे. म्हणजे मराठी किती जुनी आहे. आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की मराठी संस्कृतपेक्षा जुनी, म्हणजे संस्कृतला संस्कृत नाव मिळण्यापेक्षा जुनी आहे.